नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज आम्ही सगळेच शॉपिंगला निघालो आहे. शॉपिंग म्हणजे फार काही नव्हतं घ्यायचं, म्हणजे 1-2 कार्यक्रम होते आमच्याकडे, तर तिथे जाण्यासाठी साड्या घ्यायच्या होत्या आणि घरी पण 2-3 पाहुणे येणार होते, त्यांच्यासाठी पण साड्या घ्यायच्या होत्या. मग इथंच बघणार होतो, आमच्या इथेच, पण तिथे काही फारशा छान नाहीत वाटल्या साड्या आम्हाला. म्हणून म्हटलं चला आत्या तिकडेच जाऊया आपण. मग आधी मी म्हणत होते आत्यांना, "हो तुम्ही दोघं जावा" म्हणून. आत्या म्हणल्या, "नको तू चल, चॉईस करायला मला कन्फ्युजन होतं जरा." म्हणून परत मग मी पण निघाले. तसं आमचं अचानकच ठरलेलं जायचं. आदल्या दिवशी वगैरे जायचं ठरलं तर सकाळी माणूस लवकर तयारी करतं. आमचं आपलं रोजच्याप्रमाणे निवांत चाललेलं. अचानक ठरलं तर चला जाऊया म्हणून आणि मग निघालो. मग आता आधी काय व्हायचं की पटकन निघायला येत होतं, पण आता तसं नाही आहे. राधाचं सगळं बघायला लागतं. मग बॅगमध्ये पण राधाचा डायपर, एक्स्ट्रा कपडे, रुमाल, त्याच्यानंतर फॉर्म्युला मिल्क पण घेतो अधूनमधून. आता इथं ना मी आत्यांना गाडीत बसूनच दाखवत होते की इकडे शनिवार वाडा आहे किंवा इकडं मेट्रो स्टेशन झाले, नवीनच झालेले. तर आत्या ह्याच्या आधी एकदा आल्या होत्या ना, तेव्हा आम्ही आलो होतो शनिवार वाड्यावरती. पण आता राधासोबत असल्यामुळे जास्त काही फिरायला येत नव्हतं, पण दगडूशेठ गणपतीचं दर्शन तेवढं आम्हाला घ्यायचं होतं. आत्याला म्हटलं आधी सगळ्यात दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर मग बाकीची शॉपिंगला लागू. पण इथं गर्दी एवढी होती ना, म्हणजे बाळाला घेऊन आत तिथे चेंगराचेंगरीत जाणं पॉसिबल. मग एवढ्या गर्दीत दर्शन घ्यायला जाण्यापेक्षा म्हटलं सकाळी सकाळी लवकर येऊन एक दिवशी दर्शनाला जावं. मग काय बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मग पण निघालो आम्ही शॉपिंगसाठी. शॉपिंगला गेलो, पण त्या दिवशी शनिवार होता ना, त्यामुळे तिथं पण खूप गर्दी होती. म्हणून आत काय आम्ही शूट घेतला नाही बरं का, डायरेक्ट बाहेर आलो. म्हटलं शॉपिंग तुम्हाला घरी आल्यानंतर दाखवायला. आत्यांसोबत शॉपिंगला जायची ना वेगळीच मजा असते. तसं आम्ही दोघींनी बऱ्याच साड्या चॉईस केल्या. सोबत असल्या का नाही, त्यांना सारखं विचारायचं ही घेऊ का ती घेऊ का, असं कन्फ्युजन होतं. मग मी नात्याने मात्र आज भरपूर शॉपिंग केली होती. पण या साड्या ना मी तुम्हाला दाखवायच्या तर इथेच पिकोफॉलला टाकले, तिथून पिकोफॉलने आणल्या की मग मी तुम्हाला नक्की दाखवते. आज आमच्या दोघींचंच राज्य होतं. नेहमी कसं आव्हाना विचारायचं होतं, पण आज मी आणि आत्याने जे जे चॉईस केलं ते आम्ही सगळं घेतलं. त्यामुळे आज भरपूर मजा. आता मी जो शॉर्ट व्हिडिओ टाकला होता ना शॉपिंगचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच कमेंट केला की राधा राणी कुठं होत्या, तर राधा राणी आहोंकडे होत्या. ती मस्त राहते यांच्याकडे पण. मग इथं आता शॉपिंग करून दमल्यामुळं ना इथं रस घ्यायचा चालू आहे, ऊसाचा रस. कधी कधी इकडं आलो ना तर नेहमी या ठिकाणी ऊसाचा रस घेतो आणि मगच पुढे जातो. पण माझी काही इच्छा नव्हती ऊसाचा रस घ्यायची, त्यामुळे मी नव्हताच घेतला. नंतर राम मंदिरात गेलो. मंदिरात मात्र शांतता होती एकदम. तसं तर आत्यांसाठी शॉपिंग करायची होती तुळशीबागेत, पण आम्हाला पण गर्दी खूप होती आणि बाळसोबत होतं. मग आत्या म्हणल्या राहू दे नको आत्ता, मग कधी तर नेक्स्ट टाईम एकदा जाऊन यावं म्हटलं आत्या जायच्या आधी. आणि मग मंदिरात आलो, राम मंदिरात आम्ही. काय काय पाय दुखायला लागले तुझा? इथे ना आयुष आहोंना म्हणत होता की आम्हाला आता जेवण करूनच मगच घरी न्या. आता राधा पण शांत होती, त्यामुळे इथं निवांत हवा पण येत होती. म्हणून शॉपिंग करून आम्ही मेन दमलो होतो, म्हणून इथं शांत जरा थोड्या वेळ बसलो. त्याच्यानंतर इथं ना पितळेचं मार्केट आहे. मग गौरीसाठी आम्ही इथं काय डेकोरेटिव्ह आहे का ते बघत होतो मी ना त्या. तर एक मला खूप आवडलं होतं हे, पण 2000 रुपये प्राईस सांगत होते त्याची. जर घ्यायचं झालं सुट्टाचं आत्यांना म्हटलं जेव्हा गौरी येतात ना तेव्हा अजून स्टॉल चांगले चांगले लागतात, तर तेव्हाच बघू आपण, आत्ता नको घ्यायला. कारण ते फारसं काही कमी करायला पण तयार नव्हते. 2000 रुपयाला 2000च म्हणत होते.
खलबत्ता पाहिजे का? 2500 रुपयाला बसेल. आता पितळेचे मार्केट फिरून बघत होतो आम्ही. त्यावेळेस समय त्यांना विचारल्या. लास्ट टाईम आपण 2600 रुपयाला घेतल्या होत्या त्या समया, ज्या 2 होत्या त्या. आम्हाला वाटलं इथे त्यापेक्षा स्वस्त भेटतील, पण तसं नव्हतं. इथं जास्तच महाग होत्या त्याच्यापेक्षा पण. त्याच्यानंतर आपलं सगळ्या देवांचं ना दर्शन घेतलं. शांत वाटत होतं तिथं, त्यामुळं पटकन आत्याने मी दर्शन घेतलं. बाळाहून जवळ होतं. आयुष चल. आता राधाचं असं आहे, राधाला आडवं घेतलं की राधाला आवडत नाही. राधाला वाटतं की मला उभं घ्या, म्हणजे सीन कसा तिला व्यवस्थित दिसतो ना, म्हणून ती रडत होती इथं. पटकन आम्ही दर्शन घेतलं आणि राधाला घेऊन ना मी तिथं हवेशीर उभा राहिली एका ठिकाणी, कारण बाहेर मागे ना कीर्तन चालू होतं. त्या दिवशी भगवती एकादशी होती, त्यामुळे कीर्तन ठेवलेलं होतं. कीर्तन ऐकत थोड्या वेळ आम्ही थांबलो. तरी सुद्धा आमच्या नशिबी शल्यच. इकडे कृपाचार्य तरी सुद्धा आमच्या नशिबी अवकृपाच. भीष्म त्यांना सगळ्यांनी घाबरून पळून जावं असे भीष्म. आई आहेत सगळे, सभ्य आहेत सगळे, तरी सुद्धा पांडू सुताचे ये आपण आता इथे संध्याकाळची आरती पण सुरू झाली होती आणि राधा झोपली होती, म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो. नको तिला लगेच जागा करायला, परत रडेल म्हणून. आणि नंतर मात्र आम्ही जेवायला गेलो. म्हटलं बाहेरच जेवायचं, कारण खूप थकलो होतं. घरी जाऊन स्वयंपाक करायचा एवढा स्टॅमिना नव्हता. रामभवनच्या इथे आम्ही कर्वेनगरला, तिथे आम्ही जेवायला गेलो होतो. आपल्या राधाची झोप झाली होती ना, त्यामुळे राधा ना तिथे सोफ्यावरती निवांत खेळत होती. मग त्यामुळे तिने जेवायला पण आम्हाला काही त्रास दिला नाही. निवांत ती खेळत होती, आम्ही जेवून घेतलं. इथं बापलेकांसाठी एकच थाळी घेतली होती, त्यामुळे म्हटलं चला दोघांचा एक फोटो काढावं. इथे ना आयुष्यांना म्हणत होता की काका असा हात धुवायचे ना एक्स्ट्रा चार्जेस असतात, त्यामुळे मी बेसिनला धुवून येतो, तुम्ही इथं हात धुवून घ्या म्हणून असं म्हणत होता. त्यामुळे आम्ही इथं हसत होतो.
आता इथली अजून एक आठवण सांगू का, जेव्हा मी ब्लॉगिंग सुरू केलं होतं ना, तर पहिले काही व्हिडिओ मी इथला पण एक शूट केला होता, कारण मला फूड ब्लॉगिंग करायचं होतं. तर आम्ही इथं आलो होतो आणि तो पहिला व्हिडिओ होता की जो मी माझा व्हॉइस ओव्हर देऊन केला होता किंवा फेस दाखवला होता त्या व्हिडिओमध्ये. आणि तेव्हा इथं आले होते, त्याच्यावरती आज आले, जवळजवळ वर्ष होऊन गेलं असेल. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना, ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.